महिमान कळत नाही किंवा कळून देता येत नाही, ती तर भूक लागते ती केवळ कृपेची. तुमचा महिमा आम्हाला कळू द्या, तुमचा कळू द्या, आणि तुमचा करता महिमा कळून घेता घेता तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या. अशा बऱ्याच ठिकाणी मागण्या मागताना संतांची प्रमाणं आपल्याला आढळतात. मग ती कृपा होण्याकरता कृपेचाही स्वतंत्र महिमा संतांनी आपल्या समोर मांडला. स्वतंत्र महिमा आहे कृपेचा. भगवान परमात्म्याच्या वेगळ्या वेगळ्या छटेचं महिमान सांगितलं, तसा भगवान परमात्म्याच्या कृपेचा स्वतंत्र महिमा आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देवाच्या कृपेचा स्वतंत्र महिमा आहे. देता न मनसी पात्रा पात्र, जे पै कैवल्यासे पवित्र, वैर्यासी दिदले मोक्षो दुराध्याय कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, मनोनी धाळसी जेत जाय पायुको, तुवा सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसो दिला पुतने, जे विषाची आस्तन पाणी मारू आली. आगा राजसूय यागाचा भाग सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, तैसा शताब्दी दुर्वाक्य शब्दी. अहो महाराज म्हटले निस्तेजीला ज्ञानोबा यांची भाषा आहे. कोण कोण आलं, अहो किती जण आले. ऐसा अपराध या शिशुपाळा, आपण पेठ ठाव दिला गोपाळा. तूच ठाव दिला ना देवा त्याला, आपण पेठाव दिला गोपाळा. आणि तू कोणी दिला, अरे बाबा तो उत्तान चरणाची या बाळा. काय आढळपदी काय ध्रुवपदी चाड. नवे ज्ञानोबारांनी 11व्या अध्यायात केवळ देवाच्या कृपेचंच वर्णन केलं. अहो कोणाकोणाच्या कृपेचं. तो आला कशासाठी, तो वनात आला. कशासाठी आला, तो वनाला याची लागी, बैसावे पितयाचे उत्संगी. तो बापाच्या मांडीवर बसायला आला ना देवा, पण तू त्याला केवळ बापाच्या मांडीवर बसवलं नाही. अरे हे देणारा या विश्वामध्ये दुसरा कोणी नाही. देवाच्या कृपेचा स्वतंत्र महिमा आहे. तुकोबारा नाटामध्ये बोलतात, ऐसा कृपेचा उदार, कृपेचा सागर. तो कृपेचा स्वतंत्र आहे आणि समुद्र आहे, सागर आहे. त्याच्या कृपेचं मोजमाप करता येत नाही. तुझे कृपे पारणारे माझे विठाबाई मावोरे, माझे विठाबाई म्हणे तुझे कृपे पारणाई माझे विठाबाई मावोरे, माझे विठाबाई कामने तुझे कृपे पारणाई माझे विठाबाई मावोरे, माझे विठाबाई मावोरे. तुका म्हणे तुझे कृपे पारणाई माझ्या विठाबाई मावोरे, माझे विठाबाई मावोरे.
तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई माऊली. काय महाराजांनी प्रमाण दिलं. यावर्षी उद्धव काका आम्ही सोहळ्यात चाललो, पण बाबांनी प्रत्येकाला भजनं आखून दिलेलं होतं. मालिका म्हणणारे बरोबर त्याच मालिका म्हणायला पुढे यायची. 3 मालिका झाला की वासुदेव, आंधळे, पांगळे आणि तीर्थावळी समाधी काय आमच्या शिवशंकर माऊलींमुळं. आणि त्यांनी केवळ भावनेच्या भरात नाही, मुक्ताबाईच्या प्रेमात केलेला संकल्प आहे. भावनेच्या भरात लोक संकल्प करतात, पण प्रेमाच्या भरात त्यांचा संकल्प आहे की मी आयुष्यभर मुक्ताबाईच्या सोबतच पंढरी क्षेत्राची वारी करेन. त्यांना ती अनुभूती आहे. मला तर आश्चर्य वाटलं बुवा, कालपासून एकदम आवाक झालो. काय मुक्ताबाईचं विठाबाई, जिथं कृपा बापाकडं समर्थ ठरत नाही त्यावेळेला ते माऊलीवर, आता या प्रमाणातही विठाबाई, तशी मुक्ताबाईची कृपा काय आहे त्याची अनुभूती घेणारी माणसं पाहिजे. फक्त काल आम्ही बाबा, भैयासाहेब, संदीप दादा होते, पंकज महाराज होते, आम्ही जेवायला गेलो इथं सोपान काकांच्या मठात आणि तिथून जेवण करून आलो. अगदी कालचं सांगतोय बरं का तुम्हाला. आणि तिथं मग आम्ही सहज बाबा म्हटले, व हे पुणे ग्रामीणचे SP आहे, ज्यांनी वारी यशस्वी करण्यामध्ये ज्या पोलिसांचा खूप मोठा प्रयत्नाचा सिंहाचा वाटा असतो, मग त्यांना घ्या मुक्ताबाईच्या मठापर्यंत. मग त्यांना म्हटलं मुक्ताबाईचा मठ, ते म्हटले चला. लगेच निघाले, गाडीतही बसले नाही, पायीच आले. SP IPS अधिकारी म्हणजे जोक नाही, तिथून पायी आले, सगळा त्यांचा ताफा, आणि मुक्ताबाईजवळ आले. महाराज त्यांचे शब्द आम्ही सगळ्यांनी ऐकले. त्यांनी आईसाहेबांच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकवून तिथं स्तब्ध उभे राहिले. आम्ही उभे सगळे. म्हटलं आता त्यांचा सत्कार करू बा. ते फक्त एवढंच बोलले, इथं मला खूप मोठी शक्ती जाणवते. मला ती शक्ती इथं बसलेली आहे. आम्ही आवाक झालो, माझ्या अंगालाच काटे आले. म्हटलं बापरे, प्रचंड हुशार माणसं असतात ते, शिकलेली मुलं, पण श्रद्धेनं मस्तक टेकवलं. या ज्या पादुका आहेत ना, या भजन करत करत अनेक साधकांच्या उपासनेनं, स्नानानं, त्यांच्या काकड्याने, हरिपाठाने, त्यांच्या दिवसभराच्या भजनाने चैतन्य विराजमान करीत 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 पंढरी क्षेत्रामध्ये येतात. आणि इथं भगवत चरणी आल्यानंतर पांडुरंगाचं चैतन्य आणि स्वयं मुक्ताबाईचं चैतन्य, या दोन्ही चैतन्य शक्तीचा मिलाप होतो. आणि त्या कृपेची अनुभूती इथं वर्षभर साठवण्याकरता घेऊन जायची असते. म्हणून इथं केलेली उपासना कधी वायाला जात नाही. मी बोलून गेलो, फक्त अनुभूती घेणारी माणसं पाहिजे. नाही तर मग काय, एखाद्या दिवशी मोती होतात सोन्याचे, त्या ज्वारीचे, नाही तर रोज माणसं घोगऱ्या खातात. घोगऱ्या खाणाऱ्यांना मोती नाही कळत. पर्वकाळ असतो, तो एखाद्या दिवशी येतो आणि तो त्यांच्याच कृपेनं फलदायी होत असतो. तो कोणता दिवस, एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण एकदा मुक्ताबाईच्या कृपेची अनुभूती झालीच पाहिजे. कारण मुक्ताबाईच्या कृपेला पार नाही. ती आई आहे, आईच्या कृपेला पारावर नसतो महाराज. तुझी काय प्रमाण दिलं तुम्ही? तू का म्हणे तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई. आई म्हटलं देवाला. आईच्या कृपेचा काय मोजमाप करतो? आई आईच आहे. लेकरावर कृपा करण्याकरता आईला कोण महत्वाचं वाटतं? कोणीच नाही जगातलं. किती कामात असू द्या, अगदी एखादं लहान पोरगं बाळ आहे, ते बाहेर शिकारायला बसलंय आणि वराट्या पाट्यावर ते चटणी वाटायला बसली, गोळा वाटायला बसली, एकदम खानदेशी लसणाने कांद्याने भरलेली चटणी, तिखट भरलेली चटणी. आता खानदेशी फोडणी म्हणजे काय सामान्य थोडीच आहे, एकदम हाट तिची तिखट. अरे बापरे, चटणी तिची वाटून झाली आणि तिकडे त्याची झाली, दोघा टायमाला झाली. हिची चटणी झाली आणि त्याची शी झाली. तो म्हणे आई माझी झाली. आई म्हणे भाऊ माझी बी झाली, पण माझी झाल्यामुळं तुझी झालेली मी धुवू शकत नाही. मग आता काय त्या तिखट हाताने लेकराची घाण साफ करेलो माय ती. तिनं नवऱ्याला बोलवलं, मालक तुम्ही त्याची घाण साफ करा, स्वच्छ करा, पाणी घाला त्याच्या कमरेवर. तो म्हणे मी? हो. तो म्हणे मी मृदंग अलंकार आहे. ते म्हणे तुम्ही मृदंग अलंकार असू द्या,
ह भ प असू द्या नाही तर प पु गु असू द्या बाबाच्या भाषेत तुम्हाला पोराच्या कमरेवर पाणी घालावंच लागेल. ज्या लेकराच्या प्रेमापुढं लेकरावर करणाऱ्या कृपेपुढं तिला मालकाचं पद, मालकाचं वैभव सगळं वजा करावं वाटतं. लेकरू महत्वाचं वाटतं. तिला आई म्हणतात आणि ती विठाई आहे. म्हणून तर म्हटलंय पावलो पंढरी यरधार कुंटली यरधार कुंटली पावलो पंढरी यरधार कुंटली पावलो पंढरी गिरधार कुंटली माऊली ओळली प्रेम पाना माऊली ओळली प्रेम पाना पावलो पंढरी आनंद गजरी पावलो पंढरी आनंद गजरी माऊली उडली प्रेम पाना माऊली उडली प्रेम पाना पावलो पंढरी गजरे पावलो पंढरी आनंद गजर गजरे ही चाल म्हटल्याशिवाय की पंढरपूरची वारी होत नाही. कारण ती पंडित वैकुंठवासी भीमसेन जोशी यांनी पंढरी क्षेत्राच्या महिम्याची गायलेली गोड चाल. पावलो पंढरी वैकुंठ भुवन. ते सोपं वाटतं म्हणायला आपल्याला वैकुंठ भुवन. त्यातही देवाची कृपा सांगितली. आता वैकुंठ पाहिला पण सोपं आहे वैकुंठ. स्वर्ग सोपं आहे अरे खूप सोपं आहे स्वर्ग. खूप सोपं आहे वैकुंठ. एखादा माणूस मेला की माणसं बॅनर छापतात भावपूर्ण श्रद्धांजलीचे. मग ते बॅनर छापायला गेले की तो नाव लिहून घेतो आणि ऑपरेटर म्हणतो सांगा कुठं पाठवू यांना, स्वर्गात वैकुंठात की नरकात. म्हणजे आता वैकुंठात स्वर्गात आणि नरकात पाठवणं कोणाच्या हाती झालं, त्या टायपिंगवाल्याच्या. एवढं सोपं आहे का ते. अरे वैकुंठा जावया तपाचे सायास एवढं सोपं आहे का तिथं जाणं. पण इतकं सायासाचं इतकं कष्टाचं संतांनी सुलभ करून दिलं. माऊली ओळली प्रेम पाना हे धन्य नगरी नुसतं वैकुंठ काय घेता हो घ्या अधिक अक्षरावनी एका भू वैकुंठ म्हणे येतो का. त्याच्याकडे यान करुणेची मागणी करा, कृपेची मागणी करा, त्याच्या कृपेची अभिलाषा करा. तो देतो तुम्हाला देईल. यात काय नवल आहे. त्यानं वैऱ्याला दिलं त्याचं वर्णन एकनाथी भागवतामध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. ओव्या फार सुंदर आहे एकनाथी भागवतात. कोणाला दिलं. भगवान परमात्म्याचा ज्यावेळेला कृष्ण अवतार झाला. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, फार ताण घेऊन कीर्तन ऐकत जाऊ नका. काही लोकांना सकाळी 7 ते 9चं कीर्तन आहे पण असं वाटतं 9 ते 11 आहे का रात्री. असे चेहरे असतात काही. फ्रेश बसा, ताण घेऊ नका. काकड्याला आलेली माणसं फ्रेश आहे सगळे. आणि ज्यांनी वरती आरती केली आमची आरती वरती होऊन राहिली. बाबा जरा माफ करा आम्हाला. काय करा. बाबा एक दिवस मला म्हटले तुम्ही दिसून राहिले नाही. म्हटलं आमचा नित्यनेमाचा काकडाच फार उशीर होऊन राहिला त्याला, त्याच्यामुळे इकडं आमचं येणं होत नाही. बाबांसोबत खेळीमेळीत खरं सांगतो तुम्हाला दिवस कुठं जातात कळतही नाही. आता सवय कशी पडली सगळ्या कीर्तनकारांना वेळेवर जायची, कीर्तन करायची आणि कीर्तन झालं की गाडीत बसून निघायची. पण असं जाणवत नाही, काहीच आठवत नाही. खरंच सांगा प्रामाणिकपणानं डोळे बंद करून आपण घरून निघालो तेव्हापासून काय आठवलं आपल्याला. अरे आईसोबत प्रेमानं राहा आठवतच नाही. आणि जे लोक इथं राहून मुक्ताबाई सोबत राहत नाही त्यांना दर्शन झालं. पण संतांना असं वाटतं दृष्टी न फिरे माघारी. एकदा तुझं पाहता सामोरी, देवाला पाहिलं की दृष्टी परत जात नाही. आपला असं आहे लोक म्हणतात आता झालं दर्शन चाललो आम्ही घरी. म्हणजे दर्शन जाताबरोबर होताबरोबर यांची दृष्टी माघारी जाते. का इथं राहिलं पाहिजे, उपासना केली पाहिजे, काहीतरी परमात्म्याची मुक्ताबाईची सेवा केली पाहिजे असं सगळ्यांना वाटत नाही.
ज्यांना वाटतं त्यांनी आपलं पुण्य काहीतरी तो आपल्या पूर्वजांनी शुद्ध पेरलेल्या बीजाचा परिणाम आहे असं समजावं. काय वय यांचं आमच्या लखन महाराजांचं वय पहा. मला तर त्याच्याकडे पाहिलं की खरोखर त्याच्या वयाची आणि त्यांनी केलेल्या उपासनेची सगळी आठवण आली की असं वाटतं या वयामध्ये इतकं कळं हे एका जन्मात होत नाही महाराज. अरे हे पूर्वजन्मीचं आहे सगळं. इतक्या वाऱ्या एका बाजूच्या घडत नाही, एक पूर्ण घडत नाही. यायचंही जायचंही आणि इथंही मुक्ताबाईची वाटायला येईल ती सेवा करायची. बरं आजच शत्रू आहे लखन महाराज. लखन महाराजांना यातल्या अधिकाऱ्याने आणि अनधिकाऱ्याने कधी सांगितलं तुम्ही कणिक घेऊन या, उंडा घेऊन या, हातोडी घेऊन या, पकवाज घेऊन या. यातल्या निम्मे वस्तू त्यांनाच माहिती आहे कुठं ठेवलेल्या आहे. पकवाज आणले काय, हातोडी आणली काय, गठ्ठे कुठं ठेवले. बरं एवढं सगळं करूनही त्यांना आपलं काम सोपं वाटत नाही. म्हणजे पहिल्यांदा वारीला आलेले कधीच कपडे धुताना दिसले नाही, कधीच नाही. आणि जे दरवर्षी वारीला येतात ते दररोज कपडे धुत संध्याकाळी. कपडे कोणाकडे देत नाही. अरे म्हटलं लखन असं नाही बाबा. आम्ही त्याला प्रेमाने लखन म्हणतो. त्याला लखन म्हटल्याशिवाय आमचंही समाधान होत नाही. पण मुक्ताबाईंनी लखन महाराजांकडून प्रचंड सेवा करून घेतली. आम्हा सगळ्या साधकांच्या आवडीचं आहे लखन महाराज. आणि बाबांच्या सहवासात इतकी उपासना आहे. वयानुसार आपले पोरं पाहणं तुम्ही घरी काय करून राहिले. साधा स्वैराचार वाढला जगात, बेभिचार हिंसाचार वाढला. आमच्या कुऱ्यातली घटना आहे. भैयासाहेब एका 6वीतल्या पोरीला तोंड बांधलं, लघवीला गेली लघुशंकेला, तोंड बांधलं, डोळे बांधले, हातपाय बांधले. कालची घटना. आणि खड्डा खोदला आणि नदीमध्ये टाकलं. सुदैवानं ती पोरगी गेली नाही. कालची घटना. हा पदर सोडला, हा टाळ गळ्यातला काढला, हे संतांची वचनं सोडली की जगात काय राहिलंय मला तुम्ही सांगा. अरे काय सिंहाची पोरं म्हणून पैदा झालो आपण, नशिबवानाची पोरं की आपल्या उठल्यापासून तर झोपेपर्यंत भजन आहे. आपल्याला सकाळपासून तर झोपेपर्यंत रामकृष्ण हरी म्हणणारे, माऊली म्हणणारे माणसं भेटतात. राम राम करणारे माणसं भेटत नाही लोकांना. मला काय सांगावं आता. त्यामुळं काहीतरी ठेवाय हा आपला. म्हणून आपल्यावर असलेल्या मुक्ताबाईच्या उपकाराची जाणीव मनुष्यानं रोज करून घ्यावी. त्याला मुक्ताबाई प्रपंच परमार्थ मुक्ताबाईच्या चरणावर वाहता आला, त्याला जगात कोणाकडेच भीक मागायची गरज पडत नाही. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मुक्ताबाई की जय. कोणावरती कृपा करतो परमात्मा, कोणावरती कृपा करतात तर द्वेष्ट्यावर करतील. यात काय नवल आहे. परमात्मा संत हे द्वेष्ट्याचे सुद्धा कृपे करता अद्वेष्टे होतात. संतांचं जसं वर्णन आहे देवही झाला. कोणाकरता झाला. कृष्ण अवतारामध्ये कंसाने परमात्म्याला मारायला पहिल्यांदा एक बाई पाठवली. तिचं नाव पुतना. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळा मॅचिंग शृंगार करून आली ती. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला. मी नव्हतो, पण मी गाथा वाचलाय नामदेवरायांचा. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूपे सुंदरी देवांगना. एखादली देवलोकातली स्त्री दिसत होती, इतका तिने शृंगार केलेला. आणि ती गोकुळामध्ये आली. येता 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 सगळी तिच्याकडं पाहायची. कोण आली बुवा, कोण आली बुवा. बरं आता ती एकदम चालताना, नारी लज्जा या नारीचा चालतानाचा स्वभाव लाज आहे. नारीला लाज असावी. ती बिलकुल लाज न धरता चालत होती. धाड सांगत म्हटलं एवढी धाडशी बाई कोण आहे. कारण नारीचं सौंदर्य तिच्या लाजेच सांगितलं. हो काही बायांचा आवाज येत नाही. घरात बैठकीत बसा आपण, पायाचा आवाज येत नाही, बोलण्याचा आवाज येत नाही. काही बाया तर गल्लीतून गेले की असं वाटते पोखलँड गेला आपल्या गल्लीतून. इतका दरारा आहे त्यांचा चालण्यात. धपाधप धपाधप. अरे काय चाललंय हे. नारी लज्जया. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा. विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई. आली पुतना. आपल्याला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, पण परमात्म्याच्या चरित्रात लिहिलेला तुम्ही किती वेळा ऐका. ते चरित्र खूपच कृपेचं भांडार भरलेलं परमात्म्यानं आणि त्या चरित्रामध्ये. त्यामुळे ते हवंच वाटतं. हो बाबा आता आम्ही एका अभंगारो बाबांचे 10 कीर्तन ऐकले असतील.
पण एका वेळेला घेतलेला अभंगाचा आनंद दुसऱ्या वेळेला नाही, तो आनंदाचा चढता क्रम असतो. काल्याचं कीर्तन तेच, पण आनंद मात्र वेगळा असतो, मिळणारी अनुभूती मात्र वेगळी असते. कारण त्या गोपाळांवर, त्या गोपिकांवर आणि त्या सगळ्या सवंगड्यांवर परमात्म्याने अलौकिक केलेली कृपा आहे. त्या गोपिकाही सामान्य नाही. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती, श्रुतीरूपी नवे मत प्राप्ती म्हणून या पौडल्या नेती नेती सुख संगती न पवेती. ते गोपाळही सामान्य नाही, गोपीही सामान्य नाही. मग तिथले राक्षस, अरे राक्षसही सामान्य नाही. स्वतः पुतना परमात्म्याकडे गेली, नंदवाड्यात गेली आणि यशोदेला म्हणते, का ग तुला बाळ झालं? झालं. कुठे? आता झोपी घातलं. अगं जाग आहे, यमुनेची शपथ घेऊन सांगते माझं बाळ झोपलेलं आहे. उठव, मी इतक्या लांबून आली. ते म्हणे अहो खरंच झोपलंय. तेवढ्या त्या बाबानं पाळण्यातूनच रडायला सुरुवात केली. ती पुतना म्हणे, यशोदे काय खोटी बोलते का? अगं तो जागा आणि तू म्हणते झोपलेली. असा राग आला परमात्म्याचा यशोदेला. आता झोपला होता आणि लगेच उठला. आता देवाला वाटलं आई बवणीचं गिऱ्हाईक आहे, तू परत पाठवू नको. यशोदा मैया गेली, भगवंताला उचललं, रागानं पुतणेजवळ दिलं. बरं ती शृंगारच करून आली नव्हती, ती देहाचा शृंगार करून आली नव्हती, ते देहाच्या आत कपटाचा शृंगार करून आली होती. नाथ महाराज ओविलितात, विषय घेऊन या निजस्तना पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. वीज भरून आली स्तनामध्ये आणि यशोदेजवळचं बाळ घेतलं, न कळत पदराखाली घेतलं आणि परमात्मा ओढायला लागली. अगोदर ती म्हणे कंसानं याला मला मारायला पाठवलं. अरे छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे. हा बाबा जेव्हा तिला बेलगला ओढायला लागला तेव्हा ती म्हणे हे बाळ नाही, हे चंद्रभागेत ऊसाला पाणी द्यायला घातलेली 10 हाऊस पॉवरची मोटर आहे, टेक्समोची. सर नुसती ओढतच होता. ती म्हणे अरे सोड मला, सोड मला, सोड मला. तो म्हणे पुतने अगोदर तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं माझी इच्छा नव्हती धरायची, पण तू आग्रह केला, आता मला वाटेपर्यंत मी कसं सोडू? कधी तिनं कधी इच्छा व्यक्त केली. ती पुतना म्हणजे सामान्य नाही. ती वामन अवतारामध्ये परमात्मा ज्यावेळेला बलिराजाकडे गेले, ती बलिराजाची मुलगी रत्नमाला. परमात्मा ज्यावेळेला बलिराजाच्या द्वारात गेले आणि दान मागायला तयार झाले, राजा बली गेले, मी तयार आहे द्यायला, सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे, अशी इच्छा मनोकामना व्यक्त केली. या ब्राह्मणाला जे मागल ते मी देऊन टाकेल. 3 पावलं भूमी मागितली. पण ज्या वेळेला ते मागण्याचं देण्याचा हा क्रम किंवा ते चरित्र चालू होतं, त्यांचा संवाद चालू होता, त्यावेळेला बलिराजाच्या शेजारी रत्नमाला उभी होती. त्या रत्नमालेनं परमात्मा पाहला. ती कोणी मेखळा दिलेली, कोणी छत्र दिलेलं, कोणी कमंडूर दिलेलं, भूमीने आसन दिलेलं, कोवळा कोळा असलेला, मदनाचा पुतळा असलेला तो वामन परमात्मा पाहला आणि त्या रत्नमालेच्या अंतःकरणात मातृत्व जागं झालं. तिला जणू पाना फुटला आणि ती त्या रूपाकडे पाहून म्हणत होती, काय हे सुंदर रूप आहे या बाळाचं. अरे इतकं सुंदर बालक जर देवानं माझ्या पोटी दिलं असतं, माझ्या मांडीवर दिलं असतं, तर मी या बाळाला स्तनपान केलं असतं. असं कुठं म्हटली ती? मनात चाललंय बरं काय, न सांगता तुम्हा कळो येते, इतकं चांगलं बालक जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी याला स्तनपान केलं असतं. परमात्मा म्हटले तथास्तु. नंतर 3 पावलं भूमी मागितली. राजा बलीने ती दिली. 2 पावलामध्ये, पहिल्या पावलात खालचे लोक, वरच्या पावलात, दुसऱ्या पावलात वरचे लोक, त्रैलोक्य आटलं 2 पावलं. आणि राजा बलीला परमात्म्याने विचारलं, सांग बली 3रं पाऊल कुठं ठेवू? त्यावेळेला बलीराजा म्हटले, प्रभू ठेवा माझ्या मस्तकावर. त्यावेळेला भक्त प्रल्हाद तिथं हजर होते. भगवान राजा बलीला म्हटले, का रे हुशारच आहे तू, अरे 2 पावलात तर त्रैलोक्य आटलं, तू काय त्रैलोक्याच्या वेगळा आहेस का? 3रं पाऊल त्रैलोक्याच्या बाहेर सांग कुठं ठेवू? ते तर 2 पावलात आठवलं, दुसरी जागा सांग, मी आता हे पाऊल कुठं ठेवू? राजा बली म्हटला, देवा आता तू तुझी बोलण्यात हुशारी मला दाखवू नको. अरे मी जे तुला दिलं ते दान आहे,
आणि देणारा दाता आहे. दाता आणि दान या दोन्ही गोष्टी तुला वेगळ्या मानाव्या लागतील. ठेव माझ्या मस्तकावर पाय. आणि देवानं पाय ठेवला. जसा पाय ठेवला ती रत्नमाला जवळच उभी होती. ते म्हणे राम 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 राम. अरे हा तो फक्त वरूनच दिसायला कोळ आहे, हा अंतःकरणात क्रूर आहे, निर्दयी आहे. असा जर माझ्या मांडीवर आला असता तर मी याला स्तनपान करण्याचं, दूध पाजण्याचं फक्त नाटक केलं असतं. तसं तर विषच पाजलं असतं. भगवान म्हटले तथास्तु. दूध पाजायचं होतं दूध पाज, विष पाजायचं असेल तर विष पाज. तीच रत्नमाला कृष्णावतारात कोण झाली? पूतना. जेव्हा भगवान परमात्म्याच्या कासेला, भगवान परमात्मा तिच्या कासेला, तिच्या स्तनाला लागले, त्यावेळेला ती म्हणते सोड. पण परमात्मा सोडायला तयार होत नाही. तुला आई म्हटल्याशिवाय ग, तू राक्षसीन जरी असली, तू मारायच्या दृष्टिकोनातून जरी आलेली असली, तरी तुला आई म्हटल्याशिवाय सोडू कसा? कृपावंत किती, कृपावंत किती. विचारला. वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया महानिधी, सेवकाच्या डोंगानं मिळे चिंदी, चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. काय देवाची कृपा आहे, धुंद झाला तुझा दरबार. देवाच्या कृपेचं मोजमाप होत नाही. माणसं इकडं तिकडंच पदर पसरून राहिले. अरे भिकेची आवडी तया नावडे पंढरी. याला आवड भिकेची आहे, त्याला देवाची कृपा आवडत नाही. पण ज्याला देव आवडतो त्याला भीक मागावं वाटत नाही. देव आवडणाऱ्याला माहितीये, सेवा करणाऱ्याला माहितीये, परमात्म्यावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्याला माहितीये, ते चरण सुकुमार, ते मन माझे भ्रमर. ते सुकुमार चरण आहे आणि मी भ्रमर आहे. सुकुमार ठिकाणी भ्रमराला काही मिळणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळं तिथं मिळणार म्हणजे मिळणार. आम्ही बसलो की आमचे संदीप महाराज खामणीकर, आमच्या मुक्ताबाई फडाचं वैभव आहे. अशा ओव्या, असे प्रमाणं, असे काही पुरावे त्यांच्या मुखातून येतात. आम्ही महाराज कोणतीही अडचण येऊ, कधी मी तर प्रवासात असलो की कायम संदीप महाराजांना फोन करतो. एका मिनिटात तिकडून इतका सुंदर भाव त्यांच्या मुखातून बाहेर येतो. ही मुक्ताबाईची कृपा आहे. काल संस्थेत गेलो, उल्हास बाबा त्यांना म्हटले आमच्या पाठाचे विद्यार्थी, आमचे गुरुबंधू, आम्ही पाठाला सोबत होतो. आणि त्यांची त्यावेळेला देण्याची पद्धत, केलेले अट्टहास, केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी कृपेनं होत असतात. हे शिकून कोणाला येत नाही. अरे 10 वर्ष लोक आळंदीत राहतात, स्वर कळत नाही. स्वराला तर ताल कळत नाही, तालाला तर स्वर कळत नाही, ताल स्वराला तर प्रमाण कळत नाही. इथं सगळ्याच गोष्टी कृपेने कळतात. त्यामुळं मी तर या सगळ्या माझ्या तरुण बांधवांच्या चरणी साष्टांग दंडवत करून प्रार्थना करतो. मोठं वाहू वाटत असेल तर मुक्ताबाईचा पदर सोडू नका. आई लेकराला कधी लहान ठेवत नाही. आपापल्या प्रारब्धानं, आपापल्या परीनं ज्याला त्याला मुक्ताबाई कडेवर घेऊन, खांद्यावर घेऊन, तळ हातावर घेऊन जिथं घेता येईल आईसाहेब तिथं आपला लळा पुरवतात. फक्त करुणेनं म्हणा मुक्ताबाई तुम्ही आमचा लळा पुरवा. आमचा लळा काय आहे ते तुम्ही ठरवा. घोमटे ते करा माझे, पण गोमटही तुम्हीच ठरवा आणि तेवढा लळा पुरवा. हे इतर ठिकाणं मुक्ताबाई लळा पुरवणारे नाही, हे ठिकाणं नाही. हे मुक्तीचा आश्रय धरून मुक्ता ते निर्धारित आला बे आपुलीचं मुक्तता. आश्रय धरा. काही लोक म्हणतात आम्हाला मुक्तीचं कामच नाही. काहून तुम्ही मुक्तडचे काय? नाही, आम्हाला मुक्तीचं कामच नाही. त्या दिवशी गुरुवारी
शारंगधर महाराज सांगत होते, आले ओ संसारा तुम्ही एक करा, काहीच करू नका, उद्धार व्हावा ही संकल्पना धारण करून जीवन जगा. तेवढी संकल्पना अंतःकरणात आली की परमार्थ घडणेच आहे, सहज काहीतरी उपासना घडणेच आहे. पण ज्या लोकांना उद्धाराची चिंताच नाही, देवाच्या कृपेची भूकच नाही, जे प्रभू चरणी दीनच नाही, संसारातलेच गरीब झाले, त्यांना या कृपेचा काय महिमा कळणार आहे. प्रपंचात तर प्रत्येक जण गरीबच आहे, पण संसारातला दीन, संसारातला परमार्थातला दीन, परमार्थातला गरीब. बघा दिनाची किती वचन आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. देवा कधी होईल, काय स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट न येईल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी. देवा कधी होईल, अगाई सावळ्या सगुणा, गुणनिधी नाम नारायणा, आमुची परिसावी विज्ञापना, सांभाळी दिना फुलिया, कधी कृपा करशील नेने, कधी करशील देवा. अरे तुझ्याशिवाय लळा पुरवणारा आणि तुझ्याशिवाय या दिनाची भूक भागवणारा, तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनाची कोण रे तुझ्यासारखा दळ. अरे तूच आहे, म्हणून तर तुकोबारे म्हणतात, देवा तू आमोचा कृपाळ, देवा तू आमोचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दिन वचल, भक्त प्रतिपाळ दिन वसल, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, पार सकळ चालविती, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. पार सकळ चालविसी, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. भक्त प्रतिपाळ दीन वत्सल. अरे या दिनाची काळजी करणारा तूच. बागल्याचा तारू, शिनल्याची सावली, हे प्रमाण म्हटल्याशिवाय या मठातली परंपरा पूर्ण होत नाही. भुकेलिया घाली प्रेम पाना, आमच्या लखन महाराजांच्या चिंतनाचा आवडीचा अभंग आहे. म्हणजे याचा अर्थ ती इतक्या अभंगावर कीर्तन करतात, पण त्यांना जास्त वेळा त्यांनी तो अभंग घेतला की त्यांना विचारलं, पण तो आवडीचा आहे. जसा काही विषय आवडीचे असतात, काही विषय इथं आवडीचे विषय सांगावे. आपल्या आवडीचा काय देव आहे, इथं अभ्यास सांगू नये, इथं संत चरित्र सांगावं, परमात्म्याचं चरित्र सांगावं, मैया चंद्रभागा सांगावी, चितकला मुक्ताबाई सांगावी, करुणा घन असलेला परमात्मा सांगावा. इथं आपलं पांडित्य सांगायचं का? नाही नाही, कशा करता सांगायचं ते पांडित्य? काय ते पांडित्य आपण सांगूही नाही. जाणे भक्तीचा ज्वाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनो माझे म्हणा होका पंडित शहाणा. अरे पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित असेल, वाचक असेल, पुरज्ञानी असेल, पण क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यानं देव सांगावा, संत सांगावे. का? कृपेची भूक लागू द्या. एखाद्या वेळेला अहंकारानं ज्ञान आपण सांगायला लागलो, तो अहंकार आपल्याला देवाच्या कृपेपासून बाजूला नेईल. कृपेत पात्र व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याकडं त्याचा महिमा काय आहे त्याची आठवण देवा. तुका म्हणे जगत जीवना ब्रीद पाहे, नारायणा तू पहा तुझं काय सांगितलंय, तू कोणाकोणाला काय दिलंय, आम्हालाही दे. कारण कृपावंत किती दीन बहु आवड, त्याला दीन आवडतात. प्रपंचातले दीन झाल्यापेक्षा परमार्थातले दीन व्हा. इथं तर रोज दीन पाहायला भेटतात, द्वादशीपासून लय दीन पाहायला भेटतात. प्रपंचात माणसाला दीनच वावड. घरी जाणारे माणसं पहा तुम्ही, नवरा बायको जर आलेले असले, समजा 2 बॅगा असल्या, एक बॅग भारी असली आणि एक हलकी असली, तर भारी बॅग कोणाजवळ असते? पटकन बोला. कोणाजवळ? मालकाला. हलकी बॅग त्या बाईजवळ. इथं रिक्षा पाहायचं काम कोणाचं आहे मठाच्या बाहेर? तुम्ही ब्रह्मचारी आहे का? बोला ना पटपट जरा. रिक्षा पाहायचं काम कोणाचं आहे? रिक्षा जर नाथ चौकात असली तर ते बाई मुक्ताबाई दत्त घाटाच्या चौकात मालकावर गरम होते. आनंद रिक्षा तो म्हणे माझ्या बापाची आहे का ते नाथ चौकात आहे, तिथपर्यंत चाल. थंडागार माणूस आदमेला ते पिशवी घेऊन, त्याला असं वाटते एकटं याला पुरत होतो, खाऊन आलो सोबत येऊन. दोघा काही एकट्या, बरीच मंडळी एकट्या आलेली इथे. हो बरं जाऊ द्या, याच्याही पुढं इतर रिक्षा पकडून बस स्टँडवर गेलो. एस टी पाहायचं काम कोणाचं? एस टी पाहायचं काम मालकाचं. जागा घ्यायचं काम
त्यातही आता एसटीत जागा भेटते. पहिले तर मरणाची तारांबळ ते एसटीत जागा घ्यायले. मी पाहिलंय ते, मी खिडकीतून बी चढेल आहे आणि ते रुमालही टाकेला. पाहिलं ते आपण सगळं बापा 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 गर्दी. तेव्हा खामगाव डेपोच्या जास्त गाड्या असत, खूप लोक खामगाव डेपोला जात. हो, मग ते एसटीत जागा शोधायचं काम मालकाचं. बरं, योगानं समजा एक सीट भेटलं तर बसते कोण? बाई, गडी उभा. बरं, समजा 2 सीटं भेटले तरी खिडकीची साईड बाजू कोणाची? तिकीट काढायचं काम. बरं, तिले रस्त्यानं थम्सअप, लिमका, कोका कोला, शरबत, काय नाश्ता पाणी लागतं ते सगळं आपणच. काय लागतं तिला तेच. अहो, एवढंही करून मी अनुभवाचे बोल सांगतो तुम्हाला. एवढा अट्टहास करून तुम्ही घरी जा आणि खाली बॅग घरात ठेवा. बाईचे पहिले शब्द असतात, इथून पुढं तुमच्या सोबत. हे ठरलेलं गणित आहे प्रपंचातलं दिनाचं. अहो, पंढरपूरला काय नातेवाईकात जा. समजा तुम्ही जर तिच्या नातेवाईकात तिला घेऊन गेले तर तिथं आपण किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यावं लागतं. आणि आपल्या नातेवाईकात जर तिला घेऊन गेलो तर आपल्या नातेवाईकांच्या घरी आपण तिथं किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यावं लागतं. प्रपंचात दीन होणं हा प्रपंचाचा स्थायी भाव आहे, पण पारमार्थातला दीन होणं स्थायी भाव नाही. ते प्रयत्न साध्य गोष्ट आहे. कोणालाही ते करता येत नाही. ते उपासनेनं तुकोबारे म्हटले आम्हाला करावं लागलं. निळोबारे म्हटले आम्हाला करावं लागलं. याची लागी ओ तेजेले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा, याची जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वसविले निर्जना, बक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. हे कोणाकरता केलं? केवळ परमात्म्याच्या कृपेकरता केलं. हे सगळं सोडल्यामुळे, प्राप्तिपूर्वक त्याग केल्यामुळं आम्ही दीन झालो. आणि आता का दीन झालो? दीन बहु आवडती. आवडतातच फक्त की काही करतो? अहो, त्या दिनांकरता काय करतो? अभंगाचं 2रं चरण. त्यांचा भार वाये माथा, ए माथा. फक्त ओझच वाहतो का? नाही नाही. नाथ महाराज भागवतामध्ये बोलतात, तन काया वाचा मन धन, पुढं अवंचोनी अनन्य शरण, त्यांचा योगक्षेम जाण, मी श्रीकृष्ण स्वये सोशी. नाथ महाराज म्हणतात, मी स्वतः त्यांचा योगक्षेम. अनन्या चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. योग येणं सोपं आहे, पण त्या योगाचा क्षेम मात्र भगवत कृपेने होत असतो. आणि ती कृपा कोणाची आहे? तर भगवंताची आहे. त्यांचा भारमा हे माथा. कोणतंही संकट येऊ द्या, कोणतीही गोष्ट त्यांच्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यातली घडू द्या, अहो ओझ देवच वाहतो. या पंढरी क्षेत्रात घडलेला एक प्रसंग सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पंढरी क्षेत्रामधले अनेक अनुभव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय पंढरी क्षेत्रातलं महिमान आहे. पंढरपुरामध्ये नामदेवराय त्यांच्या कुटुंबात समवेत राहते.
आजही नामदेवराय पंढरी क्षेत्रामध्ये आहे. नामदेवरायांच्या घरी सदर्व काळ भजन, नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी, सदोदित भजन, सर्व काळ भजन. पण काळ असा आला, नामदेवरायांचा आज जो फोटो दिसतो त्या फोटोच्या पलीकडचं जीवन नामदेवरायांच्या गाथेमधून अनुभवायला. कधी कधी असं वाटतं हा फोटो खोटा आहे की काय नामदेवरायचा. सुंबाचा करदोडा, रक्ट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंब म्हणजे नारळाची दोरी, ज्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोडा आहे, ज्याच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे, त्याचं काय बरं होतं प्रपंचात? काहीच नव्हतं. पण वाणी तितकी ताकद होती की नामदेवराय कीर्तन करायला लागले की जगाचा मालक कमरेचं धोतर सुटेपर्यंत कीर्तनात नाचत होता. ही श्रीमंती होती त्यांच्या वाणीत. इतकी श्रीमंती गोळा केलेली वाणीच्या द्वारा. काळ असा आला, नामदेवरायांची फार परिस्थिती बिघडली. एक दिवस नामदेवरायांच्या पत्नी आहे राजाबाई, त्या कपडे धुवायला गेल्या चंद्रवाहीवर. आणि तिथं कपडे धुवायला डोक्यावरचं टोपलं त्यांनी खाली काढलं. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. ते टोपलं खाली काढलं आणि आता इथं धुणं धुवायला सुरुवात करायची. तिथं कमळजा नावाची एक स्त्री आली, जी राजाबाईची मैत्रीण आहे. कमळजा ती परिसा भागवताची पत्नी आहे. त्या कमळजा आली, येताना जर शिपा आली तसं राजाबाईनं आपलं धुण्याचं टोपलं कपडे उचलून घ्यायला सुरुवात केली. तिने आवाज दिला, राजाबाई, ओ राजाबाई, कुठं चालल्या तुम्ही? म्हणे मी जाते तिकडं पुंडलिकरायाच्याकडे, इथं मी तुझ्याजवळ कपडे धुत नाही. का हो, काय झालं? नाही नाही, तुम्हालाच तुमचं उरकणार नाही, आम्हाला जरा जाऊ द्या. अहो धुवा राजाबाई, तुमच्याकडे पांडुरंगाचे कपडे, घरचे कपडे, मोठं कुटुंब, एकत्रित कुटुंब, भरपूर व्याप आहे तुमच्या मागं. तुम्ही एक काम करा, तुमच्या कपड्यांबरोबर माझे झाले की तुमचे कपडे मी माझ्या कपड्यांबरोबर तुम्हाला धुवायला मदत करेन. राजाबाई ऐकायला तयार नाही. त्यांनी त्यांचं टोपलं उचलायलाच लागले. हात धरला. सांगितलं, राजाबाई तुम्हाला माझी शपथ आहे, काय झालं सांगा. त्यावेळेला त्यांनी त्या टोपल्यावरचं पांघरून झाकण बाजूला केलं आणि रक्तेच होते सगळे त्यात. आणि मी धुवायला आणलेले कपडे नाही, हे रक्ते. काय तुझ्या समोर धुऊ? ती म्हणे, तुझा नवरा पांडुरंगाचा इतका उपासक, इतकी सेवा, आणि इतकं सगळं बिघडलं हे तुमचं, हे झालं कसं? तू एक काम कर, मला जरा घरी जाऊन येऊ दे. कोण म्हटलं असं? ती कमळजा. तू माझ्या कपड्यांकडे लक्ष ठेव म्हणून कमळजा घरी गेली. तिच्या मालकाला लक्ष्मीने, मैया रुक्मिणीने परिस दिलेला होता. लोहाचे कनक होय परी, हे सामर्थ्य परिसीचं आहे. लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य ज्या परिसात आहे, तो परिस लक्ष्मी मातेने, रुक्मिणी मातेने पदरात घातलेला परिसा भागवतात. हिनं तो परिस आणला आणि चंद्रभागेत राजाबाईकडे आली आणि म्हटली, राजाबाई हे घ्या. काय आहे का ते? हा परिस आहे. कशा करता? काय करतो हा? अगं म्हणे, हा लोखंडाचं सोनं करतो, घेऊन जा. हातात घेतलेला परिस परत केला. ते म्हणे, बाई माझा नवरा स्वाभिमानी आहे, तो जे काय मागायचं ते मागल पांडुरंगाकडं, कोणाकडचं घेणार नाही. तो आम्हाला देऊ नको. अहो हे घेऊन जा परिस, तुम्हाला कामाला येईल यात नवल काय, पण पांडुरंगाचा नैवेद्यही कामाला येईल ना, यातून पांडुरंगाचा नैवेद्य होईल. मालकाला घालायला कपडे नाही, देवाला काय देते? देवाचा विषय आला आणि मग राजाबाईचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणे, कमळजे, अगं 5 दिवस झाले पांडुरंगाला फक्त गुळ आहे आणि भात आहे, भातावर गुळ घालते आणि देवाचा नैवेद्य देते, एवढंच करते, दुसरं काही नाही. घे, तुला माझी शपथ आहे, परीस घरी घेऊन जा. परीस घरी घेऊन आली. बरं, आता परीस आणल्यावर आनंद झाला, पण घरात आल्यावर पुन्हा दुःखाची लाट. त्या परीसाला लावायला लोखंड तर घरात पाहिजे हो. लोखंडही घरात नव्हतं, पण शिंप्याच्या कुळात जन्म घेतलेला म्हणून काही सुया नामदेवरायांच्या घरात होत्या. त्या सुया घेतल्या आणि परिसाला लावल्या. त्या पिवळ्या दम झाल्या. त्या सुया सोनाराकडे नेल्या, पैसे घेतले, मसाल्याचे पदार्थ, लोणी, ताक, दही, तूप,
काय जे साहित्य घ्यायचं ते घेतलं. पुरणपोळी बनवली, लोणी घेतलं, तुपाची वाटी घेतली, दूध घेतलं, खीर बनवली, काय असतील नसतील ते सगळे पदार्थ बनवले. दुपारचं भजन उरकून नामदेवराय ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला दारातूनच आवाज दिला, चला राजाबाई, चला राजाबाई म्हणता बरोबर नैवेद्यानं सजवलेलं ताट राजाबाई बाहेर घेऊन आल्या आणि मालकाच्या हातात दिलं. सांगितलं तुम्ही रोज देवाबरोबर जेवता, आज जरा त्याला पोटभर जेवू द्या आणि तुम्ही थोडा हात आवरून घ्या, मी तुम्हाला पुन्हा घरी वाढते, जरा देव भोकेला जेवू द्या. बर बाबा तू म्हणशील तसं ताट घेतलं. न कारण कारण करुणावरून आलंय जगत आधार. रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवंताच्या सामोरं गेले आणि तिथं जाऊन म्हणायला लागले, घ्या देवा. बाबा म्हणतात, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा अच्युत वामना दशरथ नंदना जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा. देवाला आवाज दिला. नैवेद्य दाखवताना आपण न पाहता पदार्थ समोरच्या दिशेने उघडे करतो. नामदेवरांनी ताट देवाला उघड पदार्थ दिसावे म्हणून उघड केलं. जरा ताट वरती नेताना वजनदारच लागत होतं. कालपर्यंत आणलेलं ताट वजनाला हलकं, एकदम ताटाचं वजन कसं वाढलं पाहू तरी. ताट खाली घेतलं आणि पदार्थ पाहिले, ताट झाकून घेतलं. अरे ज्याच्या घरी कालपर्यंत गोड भात बनतो त्याच्या घरी आज इतका नैवेद्य, हा तर महानैवेद्य. हे झालं कसं? खाल्लं नाही महाराज आणि खाऊही दिलं नाही. भुकेला परमात्मा देवा तू थांब बाबा जरा, मी जरा मला शंका आहे. ते ताट घेतलं नामदेवरांनी, घरी आले. राजाबाई हा प्रेमाने दिलेला आवाज आहे. शेवटी रागाने दिलेला एक आवाज बाहेर आला, राजे. राजाबाई बाहेर आला. हे ताट कोणाच्या घरचं आहे? आपल्याच आहे मालक. तुला पांडुरंगाची शपथ आहे राजे, आयुष्यभरात तुझ्या हातचा अन्नाचा कण खाणार नाही जर खरं बोलली नाहीस तर. सांग हे ताट कोणाच्या घरचं आहे? लटलट लटलट कापायला लागल्या. पाय धरले नवऱ्याचे. मालक मालक स्वामी चूक झाली, त्या कमळजीनं परीस दिला आणि त्या परीसातून तयार झालेलं हे अन्न आहे. मला वाटलं किती दिवस आपल्या घरचं खातो म्हणून काय काही खाऊ घालता देवाला. अरे आपण खावं, जे हवं ते मिळेल ते खावं, पण देवाला चांगलं द्यावं म्हणून काहीतरी चांगलं भोजन बनवलं. पुरणपोळी आवडते त्याला, पुरणपोळीचा नैवेद्य